शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. नमस्कार. भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, समाजसुधारक आणि कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या थोर महिला समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. मी ओवी सचिन गीते, इयत्ता 5वी क ची विद्यार्थिनी सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते. रूढीवादी समाजाच्या विरोधाला शांतपणे तोंड देत शिक्षण प्रसाराचे क्रांतिकारक कार्य करणाऱ्या भारतीय स्त्रीवादीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले होय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री थोरात सर यांनी स्वीकारावे अशी मी विनंती करते. धन्यवाद सर. अतिथींच्या आगमनाने उजळले भवन, अतिथींच्या आगमनाने उजळले भवन, दीपाच्या तेजातून येतील मांगल्य क्षण, दीपाच्या तेजातून येतील मांगल्य क्षण. बुद्धीच्या स्वरूपातही व्हावे भावपूर्ण नमन, बुद्धीच्या स्वरूपातही व्हावे भावपूर्ण नमन. संस्कृतीचा सन्मान करूयात, करुणी प्रतिमा पूजन, करुणी प्रतिमा पूजन. मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक सन्माननीय श्री ठाकरे सर व पर्यवेक्षक सन्माननीय श्री पवार सर तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथी श्रीमती बेन महाले मॅडम यांना विनंती करते की त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारून एक पात्री नाटक सादर करीत आहे माझी वर्गमैत्रीण कल्याणी मंडलिक. नाटकाचे नाव आहे मी सावित्रीबाई फुले बोलते, मी सावित्रीबाई फुले बोलते. ओळखलत का? ज्ञान सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी व्यवसाय पाटलांची कन्या. अवघ्या 9व्या वर्षी
सावित्रीची सावित्रीबाई झाली. सावित्रीबाईची मी सावित्री माई झाली. अन बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. सती प्रथा केशवपण्या सर्वांवर आम्ही मात केली. कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. म्हणूनच मी म्हणेन, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. अन एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. का तर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. पण जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते. म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद. कल्याणी खूपच सुंदर एक पात्री नाटक सादर केलं. खरोखरच स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे गुण गाण्यास शब्द देखील अपुरे पडले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना साऊ हे नाव प्रेमाने आदराने संबोधले जायचे, जे पती ज्योतिराव फुले व समकालीन समाजसुधारकांनी दिले. यानंतर माझी वर्गमैत्रीण संपदा गायकवाड व माझे वर्गमित्र मैत्रीण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याविषयी एक सुंदर गाणे सादर करीत आहे. गाण्याचे बोल आहे, मी साऊ पेटती मशाल, साऊ पेटती मशाल. आसुरांचे अंगार केले, पंखांनी आभा पेलले, जीर्णहृदयींचे पहाड फोडून विद्रोहाचे सुरूप पेरले. अशी ती आई ज्ञान पावली, समतेची सावली, सावित्रीमाई होय ती सावित्री जिला ज्योतिबा प्रेमानं साऊ बनायचे. ती सावित्री, ती साऊ, ती स्तंभासारखी आजही आम्हाला प्रकाशमान करते, आम्हाला प्रकाशमान करते. साऊ पेंडती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ पेंडती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची डाल, साऊ मुक्तीचं पाऊल. साऊ पेंडती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ
ज्योत लावली ससावन वाणी पेटविन ज्योत लावली ससावन वाणी पेटविन तुझे शिल्प कोरले सजनी बोलगे करीन साऊ पेटती मशाल साऊ आगती गणाल साऊ पेटती मशाल साऊ आगती गणाल साऊ शोषितांची नाल साऊ मुक्तीचं पाऊल ज्योती क्रांती बाजनांचा ताशी क्रांती ज्योत साऊ ज्योती क्रांती बाजनांचा ताशी क्रांती ज्योत साऊ त्यांनी लावले रोप आज बाया बिलवून त्यांनी लावले रोप आज बाया बिलवून साऊ क्रांतीची गरील साऊ समतेची चाहूल साऊ क्रांतीची गरील साऊ समतेची चाहूल साऊ शोषितांची राळ साऊ मुक्तीचं पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती गलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती गलाल साऊ शोषितांची राळ साऊ मुक्तीचं पाऊल मुक्तीचं पाऊल मुक्तीचं पाऊल अतिशय सुंदर सादरीकरण. धन्यवाद संपदा माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनो. या गाण्यातून सावित्रीबाईंचा म्हणजे ज्योतिबांच्या लाडक्या साऊ यांचा साधेपणा, प्रेमळ स्वभाव, शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याच्या जिद्दीचे दर्शन झाले. यानंतर मी सन्माननीय शिंदे मॅडम यांच्याकडे पुढील सूत्रे सोपवते. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर असं गीत या विद्यार्थिनींनी सादर केलेलं आहे. पुनश्च एकदा या सर्व विद्यार्थिनींचं विद्यालय परिवारातर्फे अभिनंदन. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बालिका दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आपल्या विद्यालयात देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या श्रीमती साधना पेल महाले मॅडम यांचा सत्कार विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री थोरात सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. साधना पेल महाले मॅडम यांचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून देत आहे. जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी या ठिकाणी कार्यरत असलेल्या साधना पेल महाले मॅडम यांनी करोना काळामध्ये सुरू केलेल्या DS डिजिटल स्कूल यूट्यूब चॅनलचे संचालक श्री ज्ञानेश्वर संदान व श्रीमती साधना पेल महाले संदान या चॅनलला अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळाली. तसेच 5वी ते 10वी गणित व विज्ञानाचे व्हिडिओ देखील त्यांचे तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत 90,000 विद्यार्थी सबस्क्रायबर आहेत, तर 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी या चॅनलला व्हिजिट देखील दिलेली आहे. सर्वात महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे विशेष मार्गदर्शन त्यांचे लाभले आणि त्याच वर्षी जवळजवळ 85 विद्यार्थी या स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीमध्ये देखील आले आणि त्याबद्दल राज्यातील 61 शिक्षकांची निवड करण्यात आलेली होती आणि त्यातूनच निवड झालेल्या श्रीमती साधना पेल महाले मॅडम यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. साधना पेल महाले मॅडम एक मोटिवेशनल स्पीकर आहे आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कशा प्रकारे अभ्यास करावा या संदर्भात 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचं काम देखील त्या अतिशय उत्तम प्रकारे करतात. तसेच मॅडम एक उत्तम कवी आणि लेखिका सुद्धा आहेत. त्यांच्या अनेक कविता आणि लेख सुद्धा मासिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व साधना मॅडम.
यांना सांस्कृतिक कला अकादमी मुंबई या संस्थेमार्फत काव्यभूषण पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या व्हिडिओ मेकिंग स्पर्धेमध्ये 6वी ते 8वीच्या गटामध्ये त्यांच्या व्हिडिओला द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून या व्हिडिओविषयी अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया सुद्धा लाभलेल्या आहेत. धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक येथील बालवैज्ञानिकांना इन्स्पायर अवॉर्ड या विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन सुद्धा त्यांचं लाभतं. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये असलेली जी सेवाभावी वृत्ती आहे, गरीब आणि होतकरू जे विद्यार्थी आहेत, गरजू विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या नेहमीच तत्पर असतात. मदतीसाठी त्यांचा नेहमी हात पुढे असतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य, शिक्षणाचे महत्त्व या विषयी मी सावित्री बोलते या एकांकिकेतून सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. आणि असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी पुढील कार्यक्रमाचे सूत्र स्वीकारावे. क्षणाची पत्नी तर जन्माची माता. मी सेठजींची 7 जन्माची पत्नी झाली. पण काय झालं ही सावित्री माता झाली नाही म्हणून. काय झालं ही सावित्री आई झाली म्हणून नाही. अगं, तुमच्यासारख्या हजारो लाखो मुली आज शिक्षण घेऊन सावित्रीच्या लेकी म्हणून सगळीकडे अभिमानाने वावरताय. हे पाहून ही सावित्री आज खऱ्या अर्थाने माता झाली, खऱ्या अर्थाने जननी झाली. आज ही सावित्री आई झाली. आणि या समाजाने माझ्यावरती जो कलंक लावला होता निपुत्रिकेचा, तो कलंकही आज मिटलेला आहे. आज ही सावित्री खऱ्या अर्थाने आई झाली. आज ही सावित्री खऱ्या अर्थाने माता झाली. आता तर तुम्ही मला ओळखलं असेल. अगं, मी पहिली स्त्री शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले तुमच्या समोर उभी आहे. नायगावच्या खंडोजी पाटलांची मी मुलगी. आता नायगावचे खंडोजी पाटील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पायी. त्यात इनामदारी माझ्या दादांकडे चालत आली. त्याच्यामुळं माझ्या दादांना गावात भारी मान. त्यात मी पाटलाची पोर. मग काय तो माझा तोरा आणि काय तो माझा रुबाब, विचारूच नका. अरे पोरांनो, तुमच्यासारखी लहान होते ना तेव्हा पायाला चटका बसू नये म्हणून माझे बाबा मला उन्हात सुद्धा जाऊ देत नव्हते. आणि मोठी होऊन स्त्री शिक्षणाचं हे सतीचं वाण हातात घेतल्यानंतर मला या सावित्रीला अवघ्या समाजाचे चटके सोसावे लागले. म्हणूनच की काय माझे बाबा मला लहानपणी उन्हात जाऊ देत नव्हते. आता पाटलाची पौर्णमी मग साऱ्या दिवस पायाला भोवरा लागल्यागत गावभर हुंदडत फिरायची. आंबा, चिंच, बोरं, जांभळं पाडणं माझे आवडते छंद. कधी कधी पोहायलाही जायची. आणि एक दिवस अशीच जांभळं पाडायला गेली आणि जांभळं पाडण्यासाठी ज्या फांदीवर चढली ना, ती फांदीच तुटली बघा. आणि मग काय, आई दादा जोरात ओरडायला लागली. तिकडनं दादाला आई पळत आली आणि मला खाली उठवलं. आई मात्र दादांकडे पाहून म्हणते कशी म्हणते, साऱ्या दिवस भटक भवानी सारखी गावभर हुंदडत फिरते. आणि पहा आज तुमच्या लेकीचे पराक्रम. दादा मात्र गालातल्या गालात हसले आणि माझ्याकडे पाहून म्हणतात कसे, पराक्रमच गाजवणारे माझी लेक. खरंच माझ्या दादांना या साऊवर एवढा विश्वास होता. पण त्या दिवसापासून माझ्या आईनं दादांच्या मागं एकच टुमणं लावलं. 9 वर्षाची झाली साऊ, लग्नाचं वय झालं तिचं, तुम्हाला काही काळजीच नाही बघा. आणि मग काय, जे व्हायचं ते झालं. पुण्याच्या गोविंदराव फुलांचं मुलाचं म्हणजे ज्योतिरावांचं स्थळ माझ्यासाठी चालून आलं. अगदी 3 दिवस चालला आमचा लग्नाचा सोहळा.
माझ्या दादांनी अगदी हत्तीवरून मिरवणूक काढली बघा. आता लग्न झाल्यानंतर मी ज्योतिरावांना सेठजी म्हणू लागले. आता सेठजी कसं भारदस्त गडी वाटतं, पण आमची सेठजी मात्र भली मोठी मोठी पुस्तकं घेऊन वाचत बसायचे आणि अभ्यास करत बसायचे. मी मात्र भांडे आट्यापाट्या खेळत राहायची आणि माझ्याकडे पाहून हसत राहायची. मला रागच आला बघा एक दिवस मी सेठजींना म्हणते कशी, असं हसायचं काम नाही सेठजी, पाहिजे तर मला पण लिहायला वाचायला शिकवा. आणि खरंच की एक दिवस सेठजी नगरहून येताना माझ्यासाठी पाटी पेन्सिल घेऊन आले आणि झाला की या सावित्रीच्या जीवनात शिक्षणाचा श्री गणेशा सुरू झाला. ज्योतिराव माझ्या आयुष्यात आले, त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवलं आणि खऱ्या अर्थाने या सावित्रीच्या जीवनामध्ये शिक्षणाची ज्योत पेटली. तळागाळातल्या मायबाऊलींनी बाळबापड्यांनी शिकावं अशी मनापासून धडपड होती माझ्या सेठजींची. आणि का बाप्पाने ऐकलं बी आमचं. 1848 मध्ये पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये आम्ही पहिली शाळा सुरू केली. त्यावेळेस माझ्या सेठजींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ऊर भरून आला. आणि त्या शाळेमध्ये विष्णुपंत नावाच्या एका शिक्षकाची सुद्धा नेमणूक केली. आता विष्णुपंत एक दिवस अशीच मुलींना शिकवायला चालले होते, तर एका समाजकंटकाने त्यांचा रस्ता अडवून तो विष्णुपंतांना म्हणतो कसा, विष्णुपंत काय चालवलं हे, स्त्री शिक्षण. त्या ज्योतिबाचा आणि सावित्रीच्या नादाला लागून धर्म बुडवायचं काम करताय तुम्ही. आजच्या आज बंद करायचं हे स्त्री शिक्षणाचं काम. आणि एवढं सांगून जर तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या सकट तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात येईल. आणि मग काय, विष्णुपंतांनी एक पाऊल मागे घेतलं, पण ते कायमच. पण माझ्या सेठजींना आणि या सावित्रीला मागं राहून कसं चालणार? आम्हाला या मायबाऊलींना शिकवायचं होतं, या जिजाऊच्या लेकींना शिकवायचं होतं. म्हणून मग ज्योतिरावांनी माझीच त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नेमणूक केली. पण तुम्हाला माहितीये माझ्या लेकरांनो, या स्त्री शिक्षणाच्या कार्यामध्ये मला अनंत अडचणी आल्या, खूप साऱ्या संकटांचा सामना करावा लागला. मी शाळेत जाताना माझ्यासोबत 2 लुगडे घेऊन जायची, कारण शाळेत जाताना कोणी माझ्या अंगावर खरकट पाणी फेकायचं, कोणी दगडाने मारायचं, तर कोणी थुंकायचं सुद्धा. मग अशा घाणेरड्या अवस्थेमध्ये मी मुलींना कशी शिकवणार? म्हणूनच की काय, एक दिवस अचानक सेठजी माझ्यासाठी 9 लुगडं घेऊन आले. कदाचित पुढं काय होईल हे माझ्या सेठजींना अगोदरच कळलं होतं आणि म्हणूनच मी शाळेत जाताना नेहमी 2 लुगडे घेऊन जायचे. आता सेठजींच्या सत्यशोधक समाजाचं काम अगदी जोराने चालू होतं. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, जो घरचा होऊ दे ना, तो सगळ्यांसाठी खुला करून दिला माझ्या सेठजींनी, कारण अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. नाभिकांचा संप घडून आणला आणि एक दिवस तर कमालच केली आमच्या सेठजींनी. काशीबाई नावाच्या एका मुलीला घरी घेऊन आले, लेकीसारखं. मी पण मायेच्या ममतेने तिचं बाळंतपण केलं. मुलगा झाला, नाव ठेवलं यशवंत. खूप नाव कमवरे यशवंता. आणि हाच यशवंत पुढे आमचा दत्तक पुत्र झाला. सत्यशोधक समाजाचं हे काम चालू असतानाच माझ्या सेठजींना अर्धांग वायूने ग्रासलं. हे सगळं चालू असताना सुद्धा सार्वजनिक सत्य धर्म नावाच्या पुस्तकाचं लेखन माझ्या सेठजींनी डाव्या हाताने पूर्ण केलं. त्यानंतर एक दिवस अचानक सेठजींनी सगळ्यांना बोलून घेतलं, सगळ्यांना बोलवलं. पंडिता रमाबाई आल्या, ताराबाई शिंदे आले, सत्यशोधक समाजाचे सगळे कार्यकर्ते जमा झाले. आणि मग सेठजी सगळ्यांना म्हणतात कसे, सत्यशोधक समाजाची धुरा
समर्थपणे पेलण्यासाठी आता तुम्ही सगळे तयार आहात. त्यामुळे मी अत्यंत आनंदाने स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करतो आहे. मी स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करतो आहे. सेठजी, ज्योतिबा, तिकडं कोणीतरी डॉक्टर खुळेंना बोलवायला गेले आणि ते रडतच बाहेर आले. सेठजी, तात्या, ज्योतिराव, सेठजी, मला काय करावं काही सुचत नव्हतं. मी अगदी मला स्वतःचं भान राहिलं नाही. आणि हे सगळं चालू असताना एक नवाच वाद उभा राहिला. यशवंत आपलं रक्त नाही, आम्ही त्याला तिरडी उचलू देणार नाही. आता आणि मी मनातल्या मनात म्हणत होते, आता रक्ताचं नातं सांगताय. अरे माझ्या सेठजींच्या आणि या सावित्रीच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात त्यावेळेस तुम्ही लाख काटे पसरले आणि आता रक्ताचं नातं सांगताय. सेठजी, ज्योतिराव, तुम्ही माझ्या आयुष्यात आले. मला तुम्ही लिहायला वाचायला शिकवलं. सेठजी, माझे ज्योतिराव. आणि हे सगळं चालू असताना मी डोळे पुसले आणि खाटकन उठली आणि खाटकन तिरडी उचलली आणि म्हणायला लागली, सत्य आधी सत्य. सेठजी, याच हातांनी तुम्ही मला लिहायला वाचायला शिकवलं. सेठजी, आणि याच हातांनी ही सावित्रीला तुमची तिरडी उचलायला लागताय. सेठजी, याच हातांनी या सावित्रीला तुमची तिरडी उचलायला लागते. सेठजी, पण नाही रडणार. ही सावित्री तुमची नाही रडणार. तुमचं हे स्त्री शिक्षणाचं काम असंच अखंडपणे चालू ठेवणार. ही सावित्री नाही रडणार. सेठजी, ही सावित्री नाही रडणार. धन्यवाद मॅडम, खूपच सुंदर. यानंतर मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री थोरात सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या विद्यालयामध्ये दिंडोरी हायस्कूल येथून पेल महाले मॅडम मी सावित्री बोलते या विषयावर आधारित एक पात्री नाटक करण्यासाठी उपस्थित झाला. अतिशय सुंदर अभिनय आणि आपल्या भावनांना अंतर्मुख होण्यास विचार करण्यास प्रवृत्त करणारा अभिनय ज्यांनी अतिशय छान पद्धतीने सादर केला. आपल्यासमोर त्यांनी खरोखर सावित्री साक्षात उभी केली. आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षिका आणि अतिशय उत्कृष्ट असा अभिनय त्या करू शकतात आणि त्यांच्या अभिनयाने आपण आज सर्वजण मंत्रमुग्ध झालेलो आहोत. धन्यवाद मॅडम, आपल्याला संपूर्ण शालेय परिवाराच्या वतीने स्काउट कॅप गो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत आणि त्या माध्यमातून त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे हा सर्वांचा त्या पाठीमागे हेतू आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाला की त्या काळामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा ज्या चिकटलेल्या होत्या
आणि अशा परिस्थितीतून मार्ग काढणं त्या काळामध्ये अतिशय कठीण अशी गोष्ट होती. जेव्हा शिक्षण हे चांगल्या पद्धतीने सुरू झालं पाहिजे आणि मुलींसाठी शिक्षण झालं पाहिजे हा विचार जेव्हा ज्योतिबा फुले घेऊन पुढे आले आणि त्यांना खंबीर अशी मोलाची साथ सावित्रीबाई फुलेंनी दिली आणि त्या पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका झाल्या. त्या काळामध्ये समाजातील काही अनिष्ट परंपरा असल्यामुळे आणि काही व्यक्तींनी त्यांच्यावर दगड फेकले, शेण फेकलं, परंतु त्या डगमगल्या नाही. त्यांचं कार्य जे आहे ते अतिशय ध्येयाने पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मित्रांनो, आज तुम्ही शाळेमध्ये बसून शिक्षण घेता, विशेष करून मुलींना सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी बहुसंख्येने शिक्षण घेता. या पाठीमागे केवळ आणि केवळ त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी जो विचार मांडला आणि पुढे नेला हे त्याचं द्योतक आहे, हे त्याचं खरं कारण आहे. हे सहज तुम्हाला मिळालेल्या गोष्टी नाही, तर यासाठी सावित्रीबाई फुलेंनी आपल्या जीवनाचा पूर्णपणे जीवनाचा त्याग त्या कामासाठी केलेला आहे आणि त्यांचा त्याग, त्यांची दूरदृष्टी हीच आपल्याला आणि त्यांनी केलेला संघर्ष यामुळेच आपण या ठिकाणी आहोत. सावित्रीबाई फुले नेहमीच म्हणायच्या की शिक्षणाशिवाय परिवर्तन शक्य नाही. तेव्हा तुम्ही सर्वांनी शिक्षणाला गांभीर्याने घेतलं पाहिजे. शिक्षण हे केवळ परीक्षेपुरतं नव्हे, तर शिक्षण हे आपल्या विचारांचं त्यानंतर जीवन परिवर्तनाचं एक मोठं साधन आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, आज तुम्ही केलेली मेहनत त्यात तुमचं भविष्य ठरवणार आहे. परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास आणि मूल्याधिष्ठित आपलं जीवनाची मूल्य ठरवून आपण जीवन पुढे नेलं पाहिजे. ते जर आपण केलं तरच खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचं आपण पालन करणार आहोत असं म्हणायला हरकत नाही. मुलांनी त्याचबरोबर मुलींनी सर्वांनी आत्मविश्वासाने पुढे जावं. समानता, आदर आणि जबाबदारी याचा विचार करावा, याचे भान ठेवावे. आपण सर्वजण मिळून आता असा समाज घडवूया की जिथे न्याय, मानवता आणि समानता ही मूल्य रुजवली जातील. आणि तर आपण असं केलं तरच खऱ्या अर्थाने आपण सावित्रीबाई फुलेंची जी आपण जयंती साजरी करतोय त्याचा परिणाम योग्य होईल असं मला वाटतं. शेवटी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपण सर्वांनी मिळून पुढे जाऊया, आचरणातून आणूया, यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय सावित्रीबाई, जय शिक्षण. थँक्यू. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे पूर्णविराम दिल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही, त्याप्रमाणे आभार मानल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. हो ना? चला तर मग वळूयात कार्यक्रमाच्या शेवटाकडे. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी येत आहे माझा वर्गमित्र वरद खुळे. सुप्रभात. मी वरद खुळे, इयत्ता 5वी तुकडी ज विद्यार्थी सर्वांना प्रथम नमस्कार करतो. बसंतात येतो फुलांना बहार, बसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होता त्यांचा आधार, तेव्हा फांद्याच होता त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. मी सर्वप्रथम आमच्या 5वी ज कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक सन्माननीय श्री ठाकरे सर व पर्यवेक्षक सन्माननीय श्री पवार सर उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथी श्रीमती पेल महाले मॅडम यांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी माझी वर्गमैत्रीण कुमारी ओवी गीते हिचेही मी आभार मानतो. तसेच माझी वर्गमैत्रीण कुमारी कल्याणी मंडलिक हिने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारून मी सावित्रीबाई फुले बोलते हे सुंदर असे एकपात्री नाटक सादर केले त्याबद्दल मी तिचे आभार मानतो. त्याचप्रमाणे माझी वर्गमैत्रीण कुमारी संपदा गायकवाड व माझ्या वर्गमित्रमैत्रिणींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थात ज्योतिबांच्या लाडक्या सौ यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे गाणे सादर केले त्याबद्दल मी तिचे आभार मानतो. तसेच
आजच्या कार्यक्रमाचे आकर्षक असे फलक लेखन करणारे चित्रकला शिक्षक यांचे आभार. त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री पवार सर यांचे देखील मी आभार मानतो. तसेच विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री दांडेकर सर यांनी आमच्या गाण्याला संगीताची साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही आभार. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी शांतपणे ऐकला, त्याबद्दल तुमचेही आभार. तसेच आमच्या 5वी जच्या वर्ग शिक्षिका सौ पवार एम.एस. मॅडम यांनी देखील आम्हा विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करून कार्यक्रमाची उत्कृष्ट रीतीने तयारी करून घेतली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. तसेच सांस्कृतिक समितीने आम्हा 5वी जच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सांस्कृतिक समितीचे आभार मानतो व माननीय अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद. आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त